मॅडम इथं काय मजा नाही, जरा लाईट येते, थोडं इकडे सरका. एक्सक्यूज मी दादा. काळजी करू नका मॅडम, क्लिक करता करता कसं स्लिप करायचं मला चांगलंच माहित आहे. सौभाग्यवती सावी धैर्य मुजुमदार, फायनल गुड बाय. तुमच्या या लव्ह स्टोरीचा दी एंड माझ्याच हातून होणार होता. वाचवा मला. सावी तू तू घाबरू नको, मी आहे ना, मी काही होऊ देणार नाही तुला. सावी हात दे. सावी 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 खाली बघू नको, हात दे सावी. सावी मी काही होऊ देणार नाही तुला, तू हात दे.
सावकाश 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 सावकाश. काही झालं नाही, सगळं ठीक आहे. बघ की तुला काही झालं नाही, मी सुद्धा बरा आहे. हा, रिलॅक्स हो. देव्यानं वाचवलं म्हणायचं तुम्हाला. नवऱ्याचं लय प्रेम आहे तुमच्यावर. ए तुला अक्कल आहे काय? तुला माहिती आहे ना जमीन कशी आहे ती? हो, माझी काय चुकी आहे? मी तर फोटो काढत होतो. काय म्हणलास? धैर्य, काय म्हणला? हो सर. काय रे, वर तोंड करून म्हणला होतास ना की मी आहे, काही काळजी करू नका म्हणून, आणि आता हात वर करतोय स्वयं. शकतो अहो सर, त्या पडल्या. धैर्य, धैर्य सोडा. काय करताय? जाऊ दे त्याला. धैर्य. देख. धैर्य, जाऊ दे. तुम्ही शांत व्हा. बघू. चला चला, आपण इथनं जाऊया. सावी, तू तू ठीक आहेस ना? मी ठीक आहे. चल निघू इथनं. सावी, तुला खरंच बरं वाटतंय ना? ठीक आहे. मी माझा ना फार जीव जायची वेळ आली होती. काय करावं काय नाही काहीच सुचत नव्हतं मला. सावी, खरंच तुला जर काही झालं असतं ना तर मला नाही माहिती मी जगलो असतो की नाही. धैर्य, मी ठीक आहे. मला खरंच काही नाही झालं. जाऊ दे, तो विषयच नको. तो विचार जरी केला ना तरी दडदडते. बरं, आपण निघूयात. म्हणजे निघायचं की थांबायचं जरा वेळ? नाही, निघूयात आपण. ठीक आहे. धैर्य, थांबा. गाडी थांबवा. काय झालं सावी? मी आता इराला बघितलं. काय? हो, इथं मागे. सावी, अगं इरा कशी असेल बरं इथं? धैर्य, मी खरं सांगते. हो, मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. इरा आपल्या गाडीच्या मागेच उभी होती. पण कसं शक्य आहे? तिला अजून शुद्ध सुद्धा आली नाही, आणि तिच्याजवळ तिथं डॉक्टर्स आहेत, पोलीस आहेत. धैर्य, मी खरंच इराला बघितलं होतं. सावी, मला तरी वाटतंय ना की तुला भास झाला असेल. नाही धैर्य,
अहो मी खरंच सांगते, मी खरंच इरालाच बघितलं होतं तिथं. धैर्यचा फोन. हा धैर्य बोल. अरे पोहोचलात का तुम्ही? आणि प्रवास कसा चाललाय? नाही, पोचलो नाही अजून, ऑन द वेच आहोत. पण इथं जरा गडबड झाली. गडबड कसली? आई अगं, सावीला असं वाटतंय की तिनं इथं इराला बघितलं. काय? अरे कसं शक्य आहे? हो, शक्य तर नाही आहे, पण प्लीज एकदा तू हॉस्पिटलला जाऊन चेक करतेस काय? म्हणजे मनात शंका नको उगच. हो मी जाते. हा बघू जाते लगेच. आणि हे बघ, तू इथली चिंता नको करूस. हा सावी, काळजी करू नको. मी आईला फोन करून सांगितले, आई हॉस्पिटलमध्ये जाऊन चेक करते. हं? चल. ए मम्मी, पडकी निवांत. गुत मारताय मला. असून किती वेळाच इथे पडून राहायचं? इरा इरा कुठे आहे? किती दिवस अजून हे नाटक चालणार काय माहित. काय कटकट आहे या बाईची. ए दादा, चल जरा बाहेर जाऊन येऊ, चल. नाही नाही, तुम्ही नका जाऊ कुठे. मला मला फार भीती वाटते. का भूत आहे तिथं? भास्कर, ऐक की, मी जातो डॉक्टरला भेटतो आणि त्याला सांगतो इथं लक्ष ठेवायला. मग आपण दोघं जण जाऊ. हा हा जा. पळ आरवी. अरे आई, थांबा. नाही म्हणजे ते हे सकाळी पेशंटला इंजेक्शन द्यायचं राहिलं होतं नर्सकडून, त्यासाठीच थांबवत होतो तुम्हाला. ठीक आहे. काही सुधारणा झालीच तर मला लगेच कळवा. हो मॅडम. हे बघ मया, अनेक नवीन बातमी, अनेकाला उचललं. अरे देवा, बघू. हे तर वाढतच चाललंय. नाहीतर काय यार, अशाने आमचा धंदा बंद पडायचा. हे काय सर?
थँक्यू. आईचा फोन आहे. हा आई. धैर्य, मी आत्ताच हॉस्पिटलमधनं आले. इरा इथेच आहे. बघ, मी म्हणलं होतं ना तुला, इरा तिथंच असणार. आई पण तेच सांगते. जर इरा हॉस्पिटलमध्ये तर मग मला जी मुलगी दिसली ती कोण होती? धैर्य, सावी तिथेच आहे का रे? जरा फोन दे ना. हा. हॅलो. हा मॅडम, सॉरी, ॲक्च्युली मला तुम्हाला असं काळजीत पाडायचं नव्हतं. सावी, अगं ठीक आहे, पण आता खात्री पटली ना? मी स्वतः डोळ्यांनी बघून आले. इरा इथेच आहे, त्यामुळे इथली काळजी करू नका. तिथे छान मन रमवा. काय कुठे पोचला? पोचू आम्ही 10-15 मिनिटात. छान. मग आता एकमेकांना वेळ द्या, मज्जा करा. काय आणि निघताना मी काय आशीर्वाद दिला होता लक्षात आहे ना? हो. बर बर, चल ठेवते फोन. हो. पोहोचलो. एकच मिनिट. हा. सावकाश. बरं, 2च मिनिटं. तू पुढं हो, मी गाडी पार्क करतो. सरप्राईज. धैर्य, अहो, अजून किती सरप्राईजेस प्लॅन केलेत तुम्ही? आणि कधी केलं तुम्ही हे सगळं? ही तर फक्त सुरुवात आहे. अजून खूप सारे सरप्राइजेस तुझी वाट बघतायत. बरं, कशी वाटली जागा? खूप छान. चला मग. इरा, इरा, तुला जे काय करायचंय ना ते लवकर आटप. तुम्ही हॉटेलचं बुकिंग केलंय ना? आणि तिथल्या मॅनला मॅनेज करायला सांगितलं होतं, त्याचं काय झालं? काम झालंय. कशी वाटली रूम? धैर्य, अहो, किती सुंदर डेकोरेशन केलंय. मला तर शब्दच सुचत नाहीयेत. टाळ्या का वाजवताय?
यासाठी. जरा जरा हे मन खोळावते, पुन्हा पुन्हा तुझ्याकडेच कार धावते. तू सांगना, तूच सांगना रे, जरा जरा हे मन खोळावते. आजही आस वेवाहू दे, तुला आवडतंय ना हे सगळं? धड धड हृदयाची हे सांगते. बघतो. हा